नमस्कार मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, नवीन वर्षात रेशन धान्य जे वितरणात पुन्हा बदल झालेला आहे. तर त्या वितरणात जो काही बदल झाला आहे, तर या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, ह्या वर्षात ज्वारी बंद करण्यात आलेली आहे आणि तांदूळ कमी आणि गहू जास्त मिळणार आहे अशी राज्य सरकारकडून न्यूज आलेली आहे. तर त्याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नियम म्हणजेच आदेश असा केलेला आहे की अंत्योदय रेशन कार्ड जो लाभार्थ्यांना महिन्याला 24 किलो गहू आणि 11 किलो तांदूळ मिळणार आहे. तर त्याविषयी सविस्तर आपण माहिती पाहूया की नवीन वर्षात रेशनवरील धान्य वितरणात पुन्हा बदल झालेला आहे. आणि पूर्वी प्राधान्य योजनेत प्रति सदस्य तांदूळ 3 किलो, गहू 2 किलो आणि अंत्योदय योजनेत 20 किलो आणि गहू 15 किलो असे एकूण 35 किलो धान्य मिळत असे. परंतु प्राधान्यामध्ये तांदूळ 2 किलो, गहू 3 किलो आणि अंत्योदय तांदूळ 11 किलो तर गहू 24 किलो मिळणार आहे. जानेवारीपासून सुधारित बदलाने धान्य मिळणार आहे आणि त्यानुसारच आपण जानेवारीनुसारच हे धान्य मिळणार आहे असं अपडेट राज्य सरकारकडून न्यूज आलेली आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर खाली आपण माहिती पाहूया की प्राधान्य गटात गव्हाचे प्रमाण प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदळाचे 2 किलो करण्यात आले आहे. अंत्योदय कार्डधारकांसाठी गव्हाचा कोटा 15 किलोवरून 24 किलो तर तांदळाचा 11 किलो एवढा पुरवठा होणार आहे. आणि राशन दुकानदारांना किमान नियमानुसार धान्य वाटप करण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. तर पूर्वी रेशनद्वारे ज्वारीचे वाटप कार्डधारकांना केले जात होते, परंतु आता गहू जास्त मिळणार आहे आणि तांदूळ कमी. तर अशी ही अपडेट आहे. तर रेशनवरील धान्य वाटपात सुधारित परिणाम जो होणार आहे तर त्याविषयी पाहूया की अंत्योदय योजनेत प्रति कार्ड 35 किलो मिळत होते, आता प्रति व्यक्ती 3 किलो आणि गहू 2 किलोच मिळणार आहे. आणि प्राधान्यामध्ये तांदूळ 2 किलो तर गहू 3 किलो मिळणार आहे. तर अशी ही न्यूज आहे. आणि जानेवारीपासून धान्य वितरण प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे. तर असं कशामुळे बदल झाला आहे ह्याचीसुद्धा आपण माहिती पाहूया की शासनाने राज्यात काही ठिकाणी हमीभावाने भरड धान्य खरेदी केले होते. त्या भरड धान्यापैकी खरेदी केलेली ज्वारी रेशन दुकानमार्फत नागरिकांना देण्यात येत होती, परंतु आता ज्वारीचा साठा संपल्याने शासनाने हा नवीन बदल केलेला आहे. तर राज्य शासनाकडून जे विकत घेतलेली असते ज्वारी तर ती संपलेली आहे असल्यामुळं असा बदल करण्यात आलेला आहे. तर आता रेशनवर आता कसलीही ज्वारी मिळणार नाही असं राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर अशी ही अपडेट होती मित्रांनो. तुम्हाला जर राशन धान्य जर मिळत असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. अशाच अपडेटसाठी जर तुम्ही क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच राज्य सरकारची किंवा नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.